मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सॲप नंबर एकच आहे, 9850015558। आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। 20/11/2025 आजची तारीख। आता 10:30 रात्रीचे झालेले आहे। असं असताना आपल्याला या ठिकाणी बघायला हवं की उद्या खंडोबाचं दैवत आहे। आता ह्या खंडोबाचं दैवत म्हणजे पुष्कळशे लोक याला खंडोबाचं नवरात्र म्हणतात, परंतु नवरात्र हा शब्द चुकीचा आहे। आपण तो पुनश्च पाहूया। खंडोबाचं दैवत हे अनेक कुटुंब घराण्याचे आहे, त्यासाठी हे षडरात्र करणे अतिशय आवश्यक आहे। परंतु माझे पाहण्यात अपूर्ण ज्ञान, अपूर्ण माहिती म्हणून खंडोबाचे हे 6 दिवस न बसविता केवळ चंपाषष्ठीचे तेवढे कार्य केले जाते, ते पण विधिविधानानुसार केले जात नाही। वर्तमान वंशांना तर कुळदेवी कोणती, कुळदैवत कोणते याची पण माहिती नाही आहे। अनेकांना कुळदेवी माहिती आहे तर कुळदेवता माहीत नाही। विभक्त कुटुंब पद्धती व आईवडिलांजवळ न राहणे, तसेच खरे तर ही घराण्याची जबाबदारी ही सुनबाईची असते। सुनबाईने आपले सासूबाई यांच्याकडून सर्व समजावून घेतले पाहिजे। तर आताच्या मुली सुनबाई होण्या अगोदरच मला सासूबाई नको म्हणून सांगतात। अशा सुनबाई मुली ज्यांचे जीवन आयुष्यात आले तर काय घराण्याच्या वंशपरंपराची वाट लागल्याशिवाय राहणार नाही आणि घराण्याचे देवी देवतांचे पूजन कार्य उचित योग्य झाले नाही तर शाप, भोग, दुःख, कष्ट केव्हा नशिबी प्रकट होतील याविषयी गूढत्व हे कायमस्वरूपी आपणा सर्वांमध्ये राहणार आहे। इतर सर्व देवी देवतांचे व्रत वैकल्यपूजनापेक्षा घराण्याचे देवी देवतांचे व्रत करणे, नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आणि हिंदू समाज मात्र ह्यापासून दूर जात असलेला दिसत आहे। ही एक शोकांतिक आहे। आता तर बहुतांशी घरात देव परमेश्वर सोडून महाराजांचे महत्त्व वाढू लागलेले दिसत आहे। समाजकर्ते, पुजारी मंडळी, जाणते व्यक्ती समूहांनी याकडे लक्ष देण्याची गरज असताना मात्र दुर्लक्ष केले जात आहे। हे भारतीय संस्कृतीला तर घातक आहे, परंतु आपल्या घराण्याला सुद्धा मात्र घातक ठरणारे आहे। मार्गशीर्ष प्रारंभीच प्रतिपदा तिथीला मल्हारी खंडोबाचे म्हणजे मार्तंड वैभवाचे हे नवरात्र उत्सव नसून षडरात्रोत्सव सुरू होत असतो। अनेक जण ह्याला नवरात्र उत्सव म्हणत असतात, ते चुकीचे आहे। हे 9 दिवसाचे नवरात्र नसून केवळ 6 दिवसाचा कार्यक्रम विधी हा असतो, म्हणून याला नवरात्र उत्सव म्हणणे चुकीचे आहे। षडारोत्सव म्हणत याला शब्द योग्य पंचांगात सुद्धा पाहायला मिळत नाही, म्हणून अनेक पंचांगामध्ये नवरात्र उत्सवाचा असा शब्दाचा वापर केलेला आहे, तो चुकीचा आहे। याला षडास्त्र उत्सव म्हणायला हवा। मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा दिनांक 21/11/2025 म्हणजे उद्यापासून शुक्रवार प्रतिपदा ही सकाळी 14:48 पावेतो आहे, लक्षात घ्या। प्रतिपदा तिथी ही उद्या सकाळी 14:48 म्हणजे 2:48 दिवसापर्यंत आहे। असे असताना अनुराधा नक्षत्र 13:56 पावेतोच आहे, हे लक्षात घ्या।
हे नक्षत्र अनुराधा नक्षत्र सर्व सिद्धिदायक आहे. त्या पश्चात ज्येष्ठा नक्षत्र सुरू होत आहे. 13:56 नंतर म्हणजे 1:56 नंतर ज्येष्ठा नक्षत्र सुरू होत आहे. ज्येष्ठा नक्षत्र अशुभ नक्षत्र, हानिकारक नक्षत्र आहे, लक्षात घ्या. म्हणून आपणास सूर्योदय सकाळी 6:51 ते दिवसा 13:56 म्हणजे 1:56 पावे तो षडास्त्र उत्सव पूजन पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून 13:56 नंतर पूजन कार्य आपण केल्यास ते हानिप्रद ज्येष्ठा नक्षत्रात अशुभत्व ठरणारं देणार आहे. मल्हारी मार्तंडाचा टाक, चांदीचा किंवा पितळी घोड्यावर विराजमान असलेली मूर्ती किंवा फोटो फ्रेम पण आपल्याला पूजनात चालू शकते. पूजनात देवतेला करदोडा बांधणे जरुरीचं आहे. याला रंगाचे महत्त्व नाही. पाटावर वस्त्र घालून फोटो टाक मूर्ती ठेवणे, करदोडा बांधणे. पूजनात बेलफळ, फुले यांचा उपयोग आवश्यक करावा. 2 विड्यांची पाने, त्यावर थोडे गहू, अक्षदा, तांदूळ आणि त्याला कुंकू लावलेलं, त्यावर सुपारी, हळकुंड आणि एक खोबऱ्याचा तुकडा ठेवावा. पैशाचे नाणे असे गोलाकार स्थितीत ठेवावे. पानाचे देठ आतमध्ये घ्यावे. हे असे 6 ठेवावे, म्हणजे 12 पानं लागतील. 2 पानं, एकावर एक पानं. देठ मधल्या भागी, टोक बाहेर असे गोलाकार ठेवून प्रत्येक 2 पानावर आपल्याला सुपारी, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, पैशाचे नाणे हे ठेवायचे तर आहे. त्या अगोदर थोडे गहू आणि अक्षदा हे ठेवायचे. त्यावर सुपारी, हळकुंड, खोबरा तुकडा, पैसे नाणे हे ठेवायचे. देठ मध्ये आणि बाहेर टोक, मध्ये नारळ व मध्ये 7वे 2 पाने, मध्ये सुपारी, गहू, अक्षदासह ठेवायचे आहे. या सुपारीजवळ मात्र आपल्याला हळकुंड आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवण्याची गरज नाही. हे गणेशाचं दैवत आहे. पूजनात अक्षदा म्हणून हळद वापरायची आहे. गूळ, खोबऱ्याची वाटी नैवेद्य म्हणून दाखवायची आहे. नंतर ही तळी, ज्याला तळी म्हणतात, हे आपल्याला एखाद्या ताटामध्ये किंवा परातीत, एखाद्या थाळीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. नंतर ही तळी घरात असतील तेवढ्या रक्तसंबंधित यात सुनबाईची घंटी पण करायला हवी. तेवढ्यांनी ही तळी उचलायची, मस्तकाला लावायची आहे. एका जणाने उचलून प्रत्येकाच्या मस्तकाला लावली तरी चालेल. येळकोट 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 घे असे म्हणावे. आरती, गणपती पूजन, धूप, दीप, कापूर असे रोज 6 दिवस आपल्याला करायचे आहे. ही तळी पण रोज 6 दिवस आपल्याला उचलायची आहे. या 6 दिवसात आपल्याला वांगे, कांदे, लसूण खायचे नाही. 6व्या दिवशी वांग्याचे भरीत, ज्वारीची भाकरी, कांदा, लसूण घालून भरीत करायचे आणि नैवेद्य अर्पण करायचे आहे. देवाच्या नैवेद्यामध्ये मीठ मात्र घालायचं नाही. हा प्रसाद सर्वांनी मीठ न घाललेला आपल्या जेवणात सर्वांनी वापरायचा आहे. आपल्या जेवणामध्ये आपण मीठ घालू शकतात. या चंपाषष्ठी, स्कंदषष्ठी, काही भागात विशेषतः दक्षिण भारतात या मल्हारी दैवताऐवजी कार्तिक देवतांचे पूजन करीत असतात. म्हणूनच या स्कंदषष्ठी तिकडे म्हणण्याचा प्रघात आहे. असं असताना सहस्र शीर्षास्तव मनंतरूपा सहस्रपात त्वं गुरुशक्तिधारी गंगासुतस्तव स्वमतेन देव स्वाहा मही कृत्तिकानां तथैव. कार्तिक फोटोचे दान त्यावेळेला तिथे करीत असतात. महादेवाचा अवतार म्हणजे श्री खंडोबा. खरे पाहिले तर श्री खंडोबा दैवत धनगर समाज, शेतकरी समाज, सोनार समाज यांचे दैवत आहे. सर्वसामान्य जनतेचे हे दैवत. आपण जेजुरीला जाऊन बघितले तर जनसामान्य माणूस खंडोबाच्या दर्शनाला 12 महिने इथे येत असतो. या जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटली जाते. मणी व मल्ल हे 2 बलाढ्य राक्षस देवादिकांना, ऋषीमुनींना व जनतेला फार त्रास देत होते.
ब्रह्मदेव विष्णुदेव सर्वजण ह्या मणी व मल्ल राक्षसापुढे हतबल झाले होते. शेवटी शिवशंकरच या दोघांना राक्षसाचा बंदोबस्त करतील म्हणून शिवाने खंडोबाचा अवतार घेतला होता. त्या जेजुरी ठिकाणी निपात केला. दोघा राक्षसांनी मृत्यूच्या वेळी शिवांना सांगितले की तुम्ही आमच्या नावाचा उपयोग करावा, म्हणजे मणी मल्लम याचा नावाचा उपयोग करून तुम्ही मल्हारी मार्तंड नाव धारण करावे, ही आमची इच्छा पूर्ण करावी. या दोन राक्षसांची इच्छा प्रमाण मानून शिवाने तो खंडोबारायचा अवतार घेतला होता. त्याचे नाव मल्हारी मार्तंड हे नाव धारण केले. ते चंपाषष्ठीपासून प्रतिपदेला खंडोबाचे नाव होते व चंपाषष्ठीला मल्हारी मार्तंडेचे नाव निर्माण झाले आहे. प्रतिपदेला खंडोबाचा अवतार, षष्ठीला मल्हारी मार्तंडचा अवतार, अशी ही रूप नावाची कथा आपल्याला बघायला मिळते. श्री खंडोबा अवतार, मल्हारी मार्तंड रूपावतार, नामादी नमाय शंभोनाथाय नमो नमाय स्मरणे करुणिया मजपूर्ण इच्छा सफले सदैव मुखी खंडोबारायाय जय मल्हारी मार्तंडेय नमो नमाय. आपल्याला या ठिकाणी मंत्रजाप जो करायचा आहे आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, तर आपल्याला या इच्छा पूर्ण होण्यासाठी 6 दिवस मात्र हजर राहावं लागणार आहे. ती वेळ कुठली असली आपल्या वेळेनुसार तरी चालेल, परंतु प्रत्येक दिवशी, मग दिवसा असो का रात्री असो, दैवतासमोर बसून आपल्याला ही प्रार्थना, ह्या मंत्रजाप म्हणायचा आहे. श्री खंडोबा अवतार, श्री खंडोबा अवतार, मल्हारी मार्तंड रूपावतार, मल्हारी मार्तंड रूपावतार, नामादी नमाय शंभोनाथाय, नामादी नमाय शंभोनाथाय नमो नमाय स्मरणे करुणिया, नमो नमाय स्मरणे करुणिया मज पूर्ण इच्छा सफले, मज पूर्ण इच्छा सफले सदैव मुखी खंडोबारायाय जय मल्हारी मार्तंडेय नमो नमाय. आता मी पुनश्च हा मंत्रजाप तुम्हाला म्हणून दाखवतो. श्री खंडोबा अवतार, मल्हारी मार्तंड रूपावतार, नामादी नामाय नमो नामाय नमो नमाय स्मरणे करुणिया मज पूर्ण इच्छा सफले सदैव मुखी खंडोबारायाय जय मल्हारी मार्तंडेय नमो नमाय. हा मंत्रजाप आपण जर केला तर आपल्या मनातील सर्व इच्छा या पुढच्या नवरात्र पावतर म्हणजे 2026च्या नवरात्राच्या मध्ये आपल्या इच्छा पूर्ण होतील अशी आपण आशा करूया. गोंधळसुद्धा हा खंडोबारायाचा असतो. धनगर समाज, गोंधळी समाज हे करीत असतात. गोंधळाच्या या मल्हारी देवा गोंधळाला मात्र सर्वजण हजर राहत असतात. या गोंधळामध्ये आपण एक कवित्व पाहूया. गोंधळा या मल्हारी देवा, गोंधळाला या म्हाळसादेवी, आपणास नमन करुनी नतमस्तक होऊनी, सुरुवात करीतो गोंधळाला. देवा या कलियुगात बायको असेल काळी, पण देऊ नको शहाणी, मिरे झाले महाग मिरे वाटणारी नको, मुले द्यावी 2 प त्यांच्यात नसावी खोड, सुनबाई तर असावी पण त्यात खोट नसावी, सरळ साधी असावी, घराणे फोडणारी नसावी, सासूची आज्ञा सासरेचा आदर, डोक्यावर असावा नेहमी पदर, बडबड करणारी नसावी गडबड करणारी नसावी, आईला वंदन बाबाला नमन अशी पोरे असावी, घराला घरपण देणारी सुनबाई असावी, फुकटची वटवट करणारी नसावी, नातवे असावी, सदैव असावी खेळणारी, पोरगी मायाळू असावी, हावरट जावाई नसावा, आईची आज्ञा वडिलांचा हुकूम पाळला जावा, नाके मुरणारी मुले नसावी,
घराणेचा मान घराणेचा सन्मान राखणारी सुनबाई, मुले मुली जावई नातवंडे हवीत आहे मला, धनदौलत नको मला, खंडोबा राया तुझी आठवण राहू दे मला, राहू दे मला. जय मल्हार जय मल्हार. हा गोंधळ जो आहे हा आपल्याला खंडेरावासमोर तुम्ही म्हणू शकतात. आपण हा खंडोबाराची ह्याची रचना मात्र मी स्वतः केलेली आहे. असो, आपण उद्याच्या दिवशी जो कार्यक्रम आपल्याला करायचा आहे 6 दिवस, 6 दिवसानंतर ज्याला चंपाषष्ठी म्हणतात, त्या दिवशी ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत करायचं आहे. ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याच्यामध्ये मीठ मात्र टाकायचं नाही नैवेद्यामध्ये. आणि हा नैवेद्यच घरातील सर्वांनी खायचा आहे. इतरांनी खाल्लेला तरी चालेल, परंतु त्यात मीठ नको. आणि अपंग जेवण कराल त्या भरतामध्ये किंवा ज्वारीमध्ये मीठ आपण टाकू शकतात, पण देवाच्या जेवणामध्ये केव्हाही कधीही नैवेद्यामध्ये मीठ वापरायचं नसते, हे लक्षात घ्या. असो, आपण एक खंडोबा नवरात्र बघितलं आणि आजचा कार्यक्रमाला इथेच समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आज आता जवळजवळ 11:15 रात्रीचे झालेले आहे. असो.